नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या BFSI कॉन्क्लेव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कॉन्क्लेव्हमध्ये आम्ही या विषयावर चर्चा घडवून आणतो आहोत. याशिवाय अनेक लोकांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जात आहेत. आपल्यासोबत कोटकचे आहेत अतुलजी भोळे, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांना विचारूया की या पुरस्काराबद्दल त्यांना काय वाटतं आणि एकंदरच नुकतंच जे आलेला अर्थसंकल्प जो झालेला आहे आणि त्यामध्ये ज्या घोषणा झाल्या आहेत कसा परिणाम नेमका होणार आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद इथे बोलवण्याबद्दल आणि पुरस्कारासाठी सुद्धा आणि नवराष्ट्राच्या सगळ्या वाचकांसाठी शुभेच्छा. ह्या बजेटमध्ये जे मेजर मुद्दे आहेत त्यामध्ये ॲक्च्युली मागच्या 2 वर्षात थोडं कन्झम्पशन साईडला स्लो डाऊन आलेलं होतं, कारण महागाई आणि लोअर इन्कम ग्रोथमुळे कॉमन मॅन वॉज स्ट्रगलिंग. तर ह्या बजेटमध्ये आपण पाहिलं आहे की गव्हर्मेंटने 12 लाखापर्यंत इफेक्टिव्ह इंटरेस्ट टॅक्स 0 केलेला आहे आणि त्याच्यापुढेही बरेच स्लॅबमध्ये रॅशनलायझेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे इफेक्टिव्हली गव्हर्मेंट इज पासिंग ऑन ऑलमोस्ट 1 लाख कोटी रुपये गव्हर्मेंट फॉगो करते आणि तेवढं लोकांचं डिस्पोजेबल इन्कम वाढतं आहे. ते आता लोकांच्या याच्यात आहे की ते स्पेंड करतील किंवा सेव्ह करतील. ते स्पेंड करू शकतात किंवा सेव्ह करू शकतात, पण याच्यामुळे इकॉनॉमीला एक चालना मिळेल. जे मागच्या 6-8 महिन्यात इलेक्शन किंवा सिजनल पॅटर्न्समुळे इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन आलेलं होतं. ह्या गव्हर्मेंटच्या स्टिम्युलसमुळे एक मिनी स्टिम्युलस म्हणता येईल, याच्यामुळे इकॉनॉमीला चालना मिळेल. आणि याबरोबरच गव्हर्मेंट जे कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा इन्फ्रा साईडला काम करत होतं ते सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं पुढे जाऊन आपल्याला एक बॅलन्स प्रकारचं मार्केट दिसेल, ज्याच्यामध्ये कन्झम्पशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि थोडे एक्सपोर्ट्सही चांगले करतील. त्याच्यामुळे ओव्हरऑल मला वाटतं इंडियन इकॉनॉमीसाठी हे बजेट एक चांगलं चालना देणारं आहे. आणि ह्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गव्हर्मेंटने जे फिस्कल डेफिसिट आहे ते अजून खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. 4.8 आपण FY25मध्ये अचीव करतो आहोत आणि 4.4 त्यांचं 26चं टार्गेट आहे. ह्याच्यामुळे होईल काय की इंडियाची रेटिंग अपग्रेड होण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. आणि जेव्हा फिस्कल डेफिसिट खाली येतं तेव्हा भांडवलाची जी कॉस्ट ऑफ इंटरेस्ट असतं, रेट ऑफ इंटरेस्ट तो खाली येतो. त्याच्यामुळे एक RBI जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनाही एक स्कोप मिळाला आहे की ते रेट कमी करू शकतात किंवा CRR असतो, कॅश रिझर्व्ह रेशो, तो थोडा कमी करू शकतात. आणि त्याच्यामुळे बोथ इंजिन गव्हर्मेंट ॲज वेल एज RBI आय थिंक इकॉनॉमीला आता पुढे जाऊन चालना देऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट्स बघितले तर कुठल्याच ह्याच्यामध्ये म्हणजे मिड कॅपमध्ये जास्त जातील असं वाटतं आहे का स्मॉल कॅपकडे लोकांचं जाईल? एक खूप डिस्पोजेबल इन्कम हातामध्ये असेल आणि मध्यमवर्ग हा एक कॉशियस इन्व्हेस्टर पण असतो आणि कॉशियस ज्याला म्हणता येईल की एक्सपेंडर करणारा, खर्च करणारा पण असतो. अगदी बरोबर आहे. ॲक्च्युली बजेटनंतर बरेच लोक मार्केट बघतात तर कन्झम्पशन स्टॉक्सने खूप चांगलं केलं, कारण लोकांना वाटतं की 1 लाख कोटी मिळाले लोकांचं सगळे स्पेंड करतील, बट मला वाटतं जास्तीत जास्त पैसे सेव्ह होतील आणि इन्व्हेस्ट होतील. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आमच्या मार्केटमध्ये आम्ही व्हॅल्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे रेट काय चालला आहे त्याच्याप्रमाणे पुढचे रिटर्न मिळतात. तर ह्या मार्केटमध्ये लार्ज कॅप स्टॉक्स आता व्हॅल्युएशन खूप चांगले आहेत आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप चे व्हॅल्युएशन अजूनही जास्त आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं पुढे जाऊन लार्ज कॅपमध्ये ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 6-12 मंथ्स रिटर्न चांगले मिळण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा आपण रिटर्न म्हणतो तेव्हा आपण नेहमी रिस्क रिटर्न रिवॉर्ड एक बघितला पाहिजे आणि फक्त रिटर्न चेस नको करायला. आणि फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह रिस्क रिटर्न वाईज अगेन लार्ज कॅप्स आर मच बेटर दॅन मिड कॅप आणि स्मॉल कॅप. जर आता इन्व्हेस्टरला सांगायचं असेल की तुम्ही काय प्रेफर करा तर तुम्ही 1 किंवा 2 महत्त्वाचे सल्ले काय द्याल? इन्व्हेस्टरसाठी मला वाटतं परत थोडं बॅकग्राऊंड घेतो. मागच्या 4-5 वर्षात इन्व्हेस्टर्सने खूप स्वतः इंडिव्हिज्युअल स्टॉक इन्व्हेस्टिंग किंवा इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि मागच्या 6 महिन्यात बऱ्याच ठिकाणी खूप मोठे करेक्शन आलं आहे स्टॉक प्राइसेसमध्ये 40% ते 50%. आणि ह्या मार्केटमध्ये सेक्टर रोटेशन खूप पिरियॉडिकली होत असतं. कधी कॅपेक्स स्टॉक्स चालतात, कधी कन्झम्पशन स्टॉक्स चालतात. त्याच्यामुळे मला वाटतं फर्स्ट इन्व्हेस्टरने जास्तीत जास्त म्युच्युअल फंडद्वारे मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरं, हे करत असताना जर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIPचा यूज करून त्यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते जास्त फायद्याचं ठरतं. कारण व्होलॅटाईल मार्केटमध्ये
त्यांची कॉस्ट ॲव्हरेजिंग होत राहते. त्याच्यामुळे मला वाटतं म्युच्युअल फंड प्रिफर करावे आणि दुसरं ते इन्व्हेस्ट करताना SIPचा जास्त वापर करावा रादर दॅन लुकिंग इन लमसम इन्व्हेस्टिंग. मला आज पुरस्कार मिळालेला आहे नवभारत नवराष्ट्राचा, त्याबद्दल काय भावना आहेत आणि खूप अभिनंदन पण तुमचं. कुठलाही पुरस्कार मिळताना प्राऊड फील असतंच आणि हे रिकग्निशन दिल्याबद्दल मी नवराष्ट्र आणि नवभारत खूप आभारी आहे. फंड मॅनेजरची ड्युटी एक फिड्युशियरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आम्ही आमचा पैसा नाही इन्व्हेस्ट करत, आम्ही लोकांचा पैसा इन्व्हेस्ट करतो आणि त्यामागे भरपूर रेस्ट्रिक्शन रेग्युलेशन फॉलो करून आणि स्वतःचं म्हणजे नेहमी चांगल्या हेतूने इन्व्हेस्ट करतो आणि त्याचे रिटर्न कधी चांगले येतात, कधी थोडे कमी येतात, पण भावना नेहमी चांगली असते, हेतू नेहमी चांगला असतो आणि जेव्हा ह्या कामाबद्दल रिकग्निशन मिळतं तेव्हा खूपच चांगलं वाटतं. थँक्यू सो मच.